पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत। अमेरिकेने इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खर्ग बेटावर हल्ला केल्याचा दावा केलाय। हे बेट इराणच्या तेल व्यापाराचं सर्वात मोठं केंद्र आहे। इराणच्या जवळपास 90% कच्च्या तेलाचा निर्यात मार्ग याच बेटावरून जातो। म्हणूनच खर्ग बेटाला इराणची लाईफलाईन असंही म्हटलं जातं। पण नेमकं हे द्वीप इतकं महत्त्वाचं का? आणि जर इथे मोठा हल्ला झाला तर जगभरात तेलाचे दर का भडकू शकतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत खर्ग द्वीपाचं सामरिक, आर्थिक आणि जागतिक महत्त्व। नमस्कार, मी विहंग ठाकूर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, खर्ग बेट नेमकं कुठे आहे? तर इराणच्या दक्षिण किनाऱ्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर पर्शियन आखातामध्ये हे छोटंसं बेट आहे। हे बेट फक्त 6 ते 8 किलोमीटर लांब आहे। पण आकाराने लहान असलं तरी इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं, कारण इराणच्या तेल उद्योगाचा मुख्य आधार इथेच आहे। खर्ग बेटावर मोठं तेल निर्यात टर्मिनल आहे। याची क्षमता इतकी मोठी आहे की दररोज जवळपास 70 लाख बॅरेल कच्चं तेल इथून जहाजांमध्ये भरलं जाऊ शकतं। इराणमधील दक्षिणेकडील तेल क्षेत्रांमधून समुद्राखालील पाईपलाईनद्वारे तेल थेट या बेटावर आणलं जातं। यानंतर हे तेल जगभर पाठवलं जातं। म्हणजेच इराणचा तेल व्यापार चालवणारं मुख्य प्रवेशद्वार म्हणजे खर्ग बेट आहे। अमेरिकेने लावलेल्या कठोर निर्बंधानंतरही इराणने 2024 मध्ये तेल निर्यातीतून जवळपास 78 अब्ज डॉलरची कमाई केली। या पैशातून सरकारी यंत्रणेचे खर्च, सैन्याचे वेतन आणि अनेक सरकारी प्रकल्प चालवले जातात। म्हणूनच जर खर्ग बेटावरील निर्यात थांबली तर इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो। तेल टँकर इथे सहज उभे राहू शकतात। इराणच्या किनाऱ्यावरील बहुतांश भाग उथळ पाण्याचा आहे, म्हणजेच मोठे तेल टँकर, जहाज तिथे सहज थांबू शकत नाहीत। पण खर्ग बेटाजवळ खोल समुद्र असल्यामुळे मोठे तेल टँकर इथे सहज उभे राहू शकतात। यामुळेच इराणने आपलं मुख्य तेल निर्यात केंद्र याच बेटावर विकसित केलं। खर्ग बेटावर तेल निर्यात टर्मिनल सुरुवातीला एका अमेरिकन तेल कंपनीने विकसित केलं होतं। त्या कंपनीचं नाव होतं अमेको। पण 1979च्या इराणी क्रांतीनंतर इराण सरकारने या संपूर्ण सुविधेवर नियंत्रण घेतलं। त्या दिवसापासून हे बेट इराणच्या तेल उद्योगाचं मुख्य केंद्र बनलं। जर या बेटावरील तेल टर्मिनल किंवा स्टोरेज टँक मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले तर त्याचा परिणाम केवळ इराणवरच नाही तर संपूर्ण जगाच्या ऊर्जा बाजारावर होऊ शकतो। कारण इराणच्या तेलाचा मोठा ग्राहक आहे चीन। जर इथून तेल पुरवठा थांबला तर जागतिक बाजारात तेलाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणजे जगभरात पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की या हल्ल्यात फक्त इराणची लष्करी ठिकाणं लक्ष्य करण्यात आली। मात्र इराणने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। इराणने स्पष्ट इशारा दिलाय की जर त्यांच्या तेल उद्योगावर हल्ले झाले तर तेही पश्चिम आशियात असलेल्या अमेरिका आणि त्यांच्या कंपन्यांच्या तेल प्रकल्पावर हल्ले करू शकतात। थोडक्यात काय, खर्ग बेट हे आकाराने लहान असलं तरी त्याचं महत्त्व मोठं आहे। हे बेट म्हणजे इराणच्या तेल निर्यातीचं केंद्र आणि अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे आणि जागतिक ऊर्जा बाजारातील एक महत्त्वाचा दुवाही आहे। म्हणूनच जर या बेटावर संघर्ष वाढला तर त्याचे परिणाम फक्त इराणपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या तेल बाजारावर आणि जागतिक राजकारणावरही होऊ शकतो। तर इराणची लाईफलाईन असलेलं खर्ग बेट अमेरिका ताब्यात घेऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।